नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, सध्या जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जर एखाद्या साधूबद्दल किंवा एखाद्या संताबद्दल म्हणजे काही स्वयंघोषित संत किंवा स्वयंघोषित साधू यांच्याविषयी जर आपण बोलत गेलो तर हिंदू धर्म धोक्यात येतो. किंवा असं जे काही ओरिजिनल हिंदू आहेत ते म्हणत नाहीत, पण जे काही अंधभक्त हिंदू आहेत ते म्हणतात कायम. तर अशीच जे काही एक स्वयंघोषित साधू यांनी एक पुण्यामध्ये एक कांड केलेला आहे, ते सेक्स कॅन्डल. तर नेमकं तो काय करायचा काय, तर जे काही समोर जे काही व्यक्ती आहे त्याच्या व्हिडिओवरचे जे काही लाईव्ह चित्र, तो लाईव्ह व्हिडिओ तो आपल्या मोबाईलवरती बघायचा. मग त्यांनी आज शर्ट कुठला घातलाय, आज काय खाल्लं, भाकर खाल्ली, चपाती खाल्ली, त्यांच्या आतमध्ये हंड्रेड कुठली घातली, ह्या सर्व गोष्टी हा आपल्या एका जागेवरती बसून आपल्या मोबाईलवरती बघायचा. तर हे नेमकं शक्य कसं झालं, तर हेच आपण ह्या व्हिडिओमधनं म्हणणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे बघा, ह्या व्हिडिओ जे काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांनी बघायचा आहे, आणि मुळात मुलींनी सुद्धा व्हिडिओ बघायचा आहे. कारण का, तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर भविष्यामध्ये मोठ्या प्रकरण होण्यापासून तुम्ही वाचणार आहात. तर बघा, जे काही हा प्रसाद तमदार नावाचा संधी साधू भोंदी बाबा आपण म्हणू शकतो, तर याने नेमकं केलंय काय. तर बघा, जे काही याच्यावरती विश्वास ठेवून याच्या मठामध्ये यायचे, याला आपल्या घरातलं सर्व काही सांगायचे, सर्व समस्या सांगायचे. आणि समस्या सांगितल्यानंतर हा व्यक्ती काय करायचा, त्यांचा मोबाईल घ्यायचा, तुझा मोबाईल दे म्हणायचा. त्या मोबाईलमध्ये एक एअर एअर ड्रॉइड असं एक नावाचं एक ॲप आहे, तो ॲप इन्स्टॉल करायचा. त्या जो काही इन्स्टॉल केल्यानंतर जे काही ॲप आहे ते ॲप असं आहे की हे ॲप गुगलने तयार करतानाच एक ॲप असं तयार केलं की जे काही आपले लहान मुलं आहेत, एक पॅरेंट्ससाठी तयार केलं, जे काही आई वडिलांसाठी तयार केलं, जेणेकरून जे काही आपली मुलं आहेत मोबाईल दिल्यानंतर आपली मुलं अभ्यास करतात का इतर गोष्टीमध्ये टाइमपास करतात, किंवा काही नेमकं काय करतात का, वाईट मार्गात म्हणजे जे काही मोबाईल दिला आहे तो मोबाईलचा वाईट मार्गाने उपयोग करतात का, यासाठी केलता. परंतु ह्या जे काही ही बोंधूबाबा आहे, या बोंधूबाबाने याचा उपयोग तिसराच करण्यासाठी केलेला आहे. तर ते कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, हे ॲप आहे ते लहान मुलावरती लक्ष ठेवण्यासाठी केलं होतं, परंतु याचा उपयोग या बाबाने केला आहे. तर हा बाबा नेमकं उपयोग कसं करायचा, तर जे काही आपल्या मठामध्ये पुरुष येतात त्यांना सांगायचा की तुम्ही ह्या वेळेस ह्या टायमाला तुम्ही संभोग करा ह्या व्यक्तीवर, किंवा वेश्यावसाय त्यांच्याबरोबर जे काही वेश्या आहेत त्यांच्यावर बरोबर तुम्ही असाच या प्रकारे संभोग जाऊन करा. आणि मोबाईल तुमचा उत्तर दिशेला तोंड करून ठेवा, किंवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवा. किंवा तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस मला सांगा की तुमचा मोबाईल कुठल्या दिशेला आहे, तरच तुम्हाला तुमचं जे काही समस्या आहेत, तुमचं लग्न असू द्या किंवा तुमचं इतर गोष्टी, तुम्हाला मुलं होत नाहीत, हे होत नाहीत, ते नाहीत, जे काही समस्या आहेत ते मोबाईलवरती हा माणूस सॉल्व्ह करायचा. तेही मोबाईल उत्तर दिशेला उभा करा, दक्षिण दिशेला उभा करा, पूर्व करा, पश्चिमेला करा, असं सांगून या समस्या पूर्ण करायचा. कारण ह्याला जे काही ॲप आहे ते ॲप कसं काम करायचं बघा. हे एअरड्रॉइड हे जे काही ॲप आहे ते ॲप असं काम करायचं की त्यामध्ये जर इन्स्टॉल केलं तर जे काही आपण आता जो काही तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तो व्हिडिओ तो माणूस एका जागेवरती बसून निवांतपणे तो बघू शकतो. किंवा तुम्ही जे काही मोबाईल आहे तो मोबाईल नुसता लॉक करून ठेवला, कुठे जरी ठेवला, तर तुमचं आवाज, तुमचा व्हिडिओ, नेमकं तुम्ही कुठे आहात, नेमकं काय काय करत आहात, तो जे काही आपला मोबाईलचा फ्रंट कॅमेरा आहे तो कॅमेराद्वारे आणि आपल्या माईकद्वारे त्याच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचायच्या. म्हणजे तुम्ही सध्या घरात जरी मोबाईल ठेवला आणि तुमच्या घरामधील जे काही पर्सनल गोष्टी आहेत ते त्या जे काही बोंधूबाबा आहे त्या माणसाला माहीत पडायच्या. आणि हा कार्यक्रम नेमका तुम्ही कधी करायचा, ज्यावेळेस जो काही भक्त आहे त्याच्या पूर्ण लाचार होईल किंवा लोटांगण घालेल, त्यावेळेस त्याचा मोबाईल घ्यायचा, त्या मोबाईलमध्ये तो हे ॲप इन्स्टॉल करायचं, आणि हा फोकटचा कार्यक्रम निवांत आपल्या
मठामध्ये बसून बघायचा. तर ज्या वेळेस भक्त यायचा त्यावेळेस त्याला सांगायचा, तू आज ह्या गावाला गेलता, त्या गावाला गेलता, तू आज शर्ट घातला होता, आज हे खाल्लं ते खाल्लं, तू याला भेटला त्याला भेटला. त्यावेळेस जो काही सांगायचा त्यावेळेस ह्या जे काही बंधू आहे त्या भक्तांना खरं वाटायचं की बाबा खरंच हा मोठा एक साधू संत आहे आणि ह्याला ईश्वराने कुठली तरी एक शक्ती दिलेली आहे, या शक्तीमुळेच हा इतका सांगू शकतो. परंतु ह्या अंधभक्तांना माहीत नव्हतं की हा एक ॲप इन्स्टॉल करून या ॲपद्वारे तुमच्यावरती तिसरा डोळा ठेवलेला आहे. तर हे सगळ्या गोष्टी घडत असताना एका भक्ताला एक त्याचा मोबाईल ते ॲप इन्स्टॉल केल्यामुळे त्याचा मोबाईल सारखा गरम होऊ लागला. गरम झाल्यानंतर नेमकं उकल कशी नेमकी झाली बघा, ह्याचा जे काही पडदा फाड झालेला आहे तो नेमका याचं उजेडात कसं आलं. तर जे काही भक्त होता त्या भक्ताचा एक मोबाईल जो काही यांनी ॲप इन्स्टॉल केलं तर त्या ॲपमध्ये जो काही मोबाईल होता तो मोबाईल सारखा हिट व्हायला लागला, म्हणजेच गरम व्हायला लागला. सारखा गरम होताना त्यांनी त्याच्या मित्राला, सॉफ्टवेअर जो मित्र होता सॉफ्टवेअर केलेला, त्याच्याकडे तो मोबाईल दिला आणि त्याला सांगितलं की माझा मोबाईल सारखा गरम होत आहे, नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे बघ. ज्यावेळेस त्या सॉफ्टवेअर इंजिनियरने मित्राने बघितला की त्या मोबाईलमध्ये नेमकं फॉल्ट काय, तर त्या मोबाईलमध्ये त्याला असं जाणवलं की एक असं ॲप आहे की त्या ॲपमुळे हा मोबाईल गरम होत आहे. जसे की हे त्या साधूने हे ॲप डाउनलोड केलं होतं, कुठलं तर ड्रॉइड. तर ड्रॉइड हे नाव आहे. तर हे ॲप जे आहे ते डिलीट मार आणि तुझ्या जी काही मोबाईलमध्ये हे ॲप कोण डाउनलोड केलं हे तू लक्षात कर. त्या भक्ताला साधूचं सुद्धा लवकर म्हणजे कोणाजवळ मोबाईल दिलता, काय केलं थोडं आठव, आणि हे कोण तुझ्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल केलं आणि हाईड केलं हे सुद्धा लक्ष कर म्हटल्यानंतर त्याच्या लवकर लक्षात येतच नव्हतं. परंतु लास्टला लक्षात आलं की हा जो मोबाईल आहे आपण फक्त ह्या जे काही प्रसाद बंधू आहे याच्याकडे दिलता आणि यांनीच काहीतरी कांड केला हे त्याला जेव्हा जाणवलं त्यावेळी त्यांनी लगेच जे काही पुणे हद्दीतील बावधन पोलीस स्टेशन आहे तिथं त्यांनी धाव घेतला आणि जे काही बंधू आहे त्याच्या विरोधात कंप्लेंट दिली. तर कंप्लेंट दिल्यानंतर याचं सर्व भांडाफोड झाला या साधूचा, आणि जो काही चित्रित होतं असलेले व्हिडिओचे तो व्हिडिओ आपल्या मोबाईलवरती सेव्ह करायचा आणि काही वेबसाईटवरती तो विकत असेल. तर अशी ही घटना सध्या पुणे जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. आणि मुलींना आणि मुलांना एक सांगू इच्छितो किंवा मुलींना सुद्धा सांगू इच्छितो की सध्या जे वातावरण आहे ते एकदम गलिच्छ आहे. तर बॉयफ्रेंड हा गर्लफ्रेंडवर नजर ठेवतो, तर गर्लफ्रेंड ही बॉयफ्रेंड नजर ठेवते. जर तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या बॉयफ्रेंडने जर असं ॲप डाउनलोड केलं असेल आणि ते हाईड केलं असेल तर ते नक्की तुम्ही चेक करा. कारण तुम्ही जर खाल्ल्यापासून तुमच्या उठल्यापासून ते झोपेपर्यंत आणि तुमची जी काही दिवसभराची दिनचर्या आहे त्याची बातमी त्या बॉयफ्रेंडला जाऊ शकते आणि बॉयफ्रेंडची बातमी गर्लफ्रेंडला जाऊ शकते. तर असे हे ॲप आहे. तुम्ही साधं मोबाईलवरती हा माझा व्हिडिओ जरी बघत असाल तर तो व्हिडिओ समोरच्या व्यक्तीला तो आरामध्ये बघू शकतो. असं हे इतकं डेंजर ॲप आहे. या ॲपवरती बंदी घालायला पाहिजे होती, परंतु हे ॲप जे आहे ते असल्या वाईट कृतीसाठी नव्हतं. ते ॲप होतं की आईवडिलांनी आपल्या लहान मुलावरती नजर ठेवण्यासाठी हे ॲप गुगलने काढलं होतं आणि याचा फायदा सध्या हा साधू बाबांनी घेतलेला आहे. तर नेमका व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला सुद्धा नेमकं या व्हिडिओबद्दल काय वाटतं नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास परत एकदा आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.